समरकंदला आहे मी आणि आता माझ्या मागे जो बस स्टॉप दिसतोय तिथे बँकेचं नाव लिहिलेलं आहे. तर तिथे मी M3 या नावाच्या बसनी उतरले आणि आता समोर जे आहे ना हे रेगिस्तान ह्या बाजूला नाही मला हां या बाजूला इथे जे आहे ना हे रेगिस्तान आहे. रेगिस्तान पार्क किंवा याला रेगिस्तान असं म्हणतात. आता इथे रेगिस्तान नाही आहे म्हणजे वाळवंट नाही आहे, परंतु अतिशय सुंदर पार्क आहे. तेव्हा ती ह्या बाजूला वाळवंट किंवा रेगिस्तान असेल तर मला तिकडच्या बाजूला जायचं आहे. हे आहे समरकंद. समरकंद हे ऐतिहासिक शहर आहे उझबेकिस्तानमधलं. समरकंद लिहिलेलं आहे. समरकंद हे उझबेकिस्तानमध्ये आहे. हे ग्लासनोस्ट झालं होतं, त्याच्यानंतर रशियामधून वेगळे झालेले जे देश आहेत त्याच्यातलं उझबेकिस्तान आहे. इथे लोकांना हिंदी खूप गाणे आवडतात. ही अतिशय मोठी मस्जिद आहे. रेगिस्तान असं या भागाचं नाव आहे. रेगिस्तान पार्क, रेगिस्तान. अतिशय सुंदर डिझाईन आहे. हा मदरसा आहे. मध्ये हा बांधला गेला होता. नंतर मग त्याची पडझड झाली आणि पुन्हा 1700 इसवी सन 1700 मध्ये तो पुन्हा रिकन्स्ट्रक्ट केलेला आहे. रेगिस्तान मदरसा आहे, त्याच्या आतमध्ये आले मी. म्हणजे तिकीट घ्यावं लागतं. 1,01,500 सोम म्हणजे 1,00,000 सोम म्हणजे 770 रुपये. इथे अमीर तिमूर म्हणजे तो तैमूरलंग जो होता तो पण इथला शासक होता. मिनार केवढं उंच आहे पहा. सजावट भरपूर आहे. आणि एक उलुंगबेक म्हणून आहे. ते उलुंगबेकच्या नावाने इथे ऑब्झर्वेटरी पण आहे. तो पण इथला एक महत्त्वाचा शासक होता. त्यांच्या इकडे काही विकायला ठेवलेल्या आहेत वस्तू. हे आतमधल्या बाजूने आहे. म्हणजे तो जो मेन होता ना त्याच्यातून मी आतमध्ये आले. बराच मोठा आहे आणि त्यांनी असं लिहिलं आहे की ते छोटे छोटे खोले आहेत की ते बरेच थिंकर्स वगैरे ह्याच्यामधून. ओके
मी पलीकडे जे आहे ना तिथून 2 स्कार्फ घेतले. इथे बरंच काय शंख आहे, ते शंखाला केलेलं आहे डिझाईन. एक मिनिट. हे शंख आहेत आणि शंख आहे ना त्यांना कोरून असं डिझाईन केलेलं आहे. आता आतमध्ये ना सगळे असे छोटे छोटे दुकानं ठेवलेले आहेत त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी विकण्यासाठी. आणि मी समरकंदला ज्यावेळी मध्ये म्हणजे ह्याच्यात प्रवेश करतो तेव्हा हे कार्पेट्स, तर तिथे इतकं कार्पेटचं दुकान आहेत समरकंदमध्ये. खूप कार्पेटचे दुकान आहेत. These are Uzbek women. They are very friendly. खरी खरी आहेत बरं का हे समोरचे जे दिसत आहे ना. दोघं जण आहेत आणि मस्तपैकी दिसलं बसलेले. कबूतरच आहेत ते. हे रेगिस्तान समोर. ट्रॅडिशनल कुकिंग हे असं हे बा अशी वेगवेगळ्या प्रकारच्या भट्टी केलेली आहेत. आणि ह्या ज्या आहेत ना ह्या सब्जी बनवत आहेत, भाजी. थँक्यू. हे जे बीबी खानूम जी तिमूरलंग जो आहे त्याच्या फॅमिलीमधली होती, हे 15व्या शतकातलं आहे. आणि तिचं आहे कबर म्हणता येईल असं आहे. इकडच्या बाजूला लांब जर तुम्ही पाहिलं तर इकडे स्मशान आहे सगळं. ते खूप असे जुनं असं बांधकाम आहे 15व्या शतकातलं. ही वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हे. आणि ते रेगिस्तानमधला जो मदरसा होता ते त्याच्यासमोर हा एक मदरसा आहे. हे सगळं रेगिस्तान पार्क आणि हे त्याच्यामध्येच आहे. आणि ते एक सुंदर अतिशय सुंदर असं मार्केट पण आहे. जे जुन्या म्हणजे अँटिक वस्तू आहेत आणि ऑथेंटिक आहे. म्हणजे कपडे पण खूप सुंदर आहेत. किती सुंदर फुलं आहेत. संपूर्ण फुलंच फुलं आहेत. आणि एकानंतर एक कारंजे होती.